बोटाच्या एका स्पर्शाने संबंध जगातील घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्ह हे ॲप इन्स्टॉल करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार, राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या समाज मुद्रा या सत्रात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। मी मुरलीधर हंबर्डे। समाज मुद्रा या सत्रामध्ये आपण प्रत्येक वेळी एका उत्तुंग व्यक्तिमत्वाशी या ठिकाणी संवाद साधतो, त्यांची मुलाखत घेतो, तुमच्या आणि आमच्या मनातले प्रश्न विचारतो आणि त्यांना बोलतं या ठिकाणी करतो। आपण आपल्या कामाने, काळाच्या काळजावर घामाने नक्षी उमटवणारी माणसं आपल्या या कार्यक्रमात सतत येतात आणि आपल्याशी संवाद साधतात। आज असंच एक बहुआयामी बहुस्पर्शी व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये उपस्थित आहे, जे महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध व्याख्याते आहेत। पंचफुलासारखं जे यशस्वी प्रकाशन महाराष्ट्रातलं नामवंत प्रकाशन आहे, त्याचे प्रकाशकही ते आहेत, त्याचे मालकही ते आहेत। त्यासोबतच त्यांची एक लेखक म्हणून ओळख आहे। त्यांची 10-12 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत। एक बेस्ट सेलर पुस्तकाचे लेखक म्हणून ते सर्व परिचित आहेत। त्यासोबतच वैद्यकीय व्यवसाय सांभाळतात, ते स्वतः डॉक्टरही आहेत आणि त्यासोबतच बेळगाव येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संघाचं जे 35वे साहित्य संमेलन झालं, त्याचे ते अध्यक्ष या ठिकाणी राहिलेले आहेत। महाराष्ट्रभर फिरून त्यांनी व्याख्यानं दिलेली आहेत, समाज प्रबोधनाचंही त्यांनी काम केलेलं आहे। असं अनेक क्षेत्रातलं, अनेक पातळ्यांवर काम केलेलं व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये आहे। तर डॉक्टर बालाजी जाधव हे आज आपल्यासोबत आहेत। चला तर मग राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या समाज मुद्रा या सत्रामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया। डॉक्टर साहेब, आपल्या या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत। खूप खूप धन्यवाद सर। डॉक्टर साहेब, आपलं परिचय फार मोठा आहे। मी जसं मगाशी म्हणालो की आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी काम केलेलं आहे। एक मुख्य ओळख आपली जर म्हटली तर एक व्याख्याता, एक लेखक आणि एक प्रकाशक म्हणून आहे। आणि प्रकाशन क्षेत्रातलं आपलं आजवरचं काम लक्षात घेऊन किंवा प्रकाशन क्षेत्रातली आजवरची आपलं योगदान लक्षात घेऊन आपल्याला नुकताच असे अनेक पुरस्कार आपल्याला मिळालेले आहेत, पण नुकताच नांदेड येथला मीमांसा फाउंडेशनचा डॉक्टर शंकरराव चव्हाणांच्या नावे दिला जाणारा, डॉक्टर शंकरराव चव्हाणांच्या जयंतीच्या निमित्ताने औचित्याने दिला जाणारा प्रकाशन क्षेत्रातला पुरस्कार आपल्याला मिळालेला आहे। याबद्दल आपलं मनपूर्वक अभिनंदन। या पुरस्काराबद्दल आपल्या मनात नक्कीच आनंद आहे, तर या पुरस्काराबद्दल आपण काय सांगाल? खूप खूप धन्यवाद सर। सर्वप्रथम राजमुद्रा न्यूजचे संपादक, संचालक संगमेश्वर लांडगे सर यांचं मी आभार मानतो। त्यांनी मला इथं बोलवलं मुलाखतीसाठी, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो। आणि विशेषतः आपणही मुरलीधर हंबर्डे सर, आपण मित्र आहोतच, परंतु त्याच्यापेक्षाही आपली वेगळी ओळख की आपण मराठवाड्यातले आणि महाराष्ट्रामध्ये आता नावाजलेले निवेदक आहात आणि आज आपण मुलाखत घेत आहात। आणि याच्या अगोदर मी तुमच्या मुलाखती कशा घेतात ते ऐकलेले आहेत आणि आज प्रत्यक्ष तुम्हाला मुलाखत देताना एक विशेष अजून वेगळा आनंद होतो, त्याबद्दल तुमचे आभार मानतो मी। धन्यवाद सर। पुरस्काराबद्दल सर कसं असतं, कौतुक कुणाला नको आहे असं म्हटलं जातं, परंतु मराठा सेवा संघ असेल, संभाजी ब्रिगेड असेल, या चळवळीमध्ये काम करत असताना बालपणापासून म्हणा, अगदी बालपणापासून म्हणतोय कारण चळवळीमध्ये लोक तरुण झाल्यानंतर येतात, पण माझी जडणघडणच मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड या चळवळीमध्ये झालेली आहे। बालपणीच माझ्यावर संस्कार झालेला आहे की सोशल वर्क इज अ थँकलेस जॉब। सामाजिक कार्य करत असताना परतफेडीची अपेक्षा करू नका। तुम्हाला लोकांकडून काय मिळेल, थँक्यू म्हणतील का, आभार मानतील का, कौतुक करतील का, याची अपेक्षा न करता निरपेक्षपणे काम करावं, ही जी प्रेरणा आहे ती मूळ प्रेरणा मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडने दिलेली आहे। त्याच्यामुळं पुरस्काराबद्दल मनामध्ये फारसं हे नाही, परंतु एक मानवी स्वभाव आहे की माणसाला कौतुक केलं की बरं वाटतं। जगामध्ये अशी कोणती व्यक्ती नसेल ज्याला कौतुक झालं तर बरं वाटत नाही। आणि पुरस्काराकडे माझा एक बघण्याचा वैयक्तिक दृष्टिकोन असा आहे की आपण आपल्या जो मार्ग आहे, जो आपला ट्रॅक आहे, त्या आपण योग्य मार्गावर आपली वाटचाल चालू आहे हे दाखवणं आणि हे जाणीव करून देण्याचं काम कुठेतरी पुरस्कार करतात असं मला वाटतं। त्याच्यामुळं मीमांसा फाउंडेशन, त्याचे रुपेशजी पाडमुख सर, त्याबरोबर शिवहरी गाडे सर, अजूनही आपल्यासारखे जे काही ज्ञात आणि अज्ञात पडद्यामागचे कलाकार किंवा जे काही पंच मंडळी आहे जे सर्वांवर लक्ष ठेवून असतात,
आणि समाजामधल्या आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांना निवडून त्यांचा मान सन्मान करण्याचं काम करतात. त्यांचं पहिल्यांदा मी आभार मानतो. आणि पुरस्कार मला याच्या अगोदरही मिळालेले आहेत, मिळत असतात. परंतु त्या पुरस्काराला जेवढा मला आनंद झाला, किंबहुना त्याच्यापेक्षा थोडा जास्त आनंद ह्या पुरस्काराबद्दल होत आहे. कारण या पुरस्काराचं वैशिष्ट्य म्हणजे एकतर शंकररावजी चव्हाण यांच्या नावानं दिला जाणार हा पुरस्कार आहे, ज्यांना मराठवाड्याचं भगीरथ असं म्हटलं जातं. आणि शंकरराव चव्हाणांची जन्मभूमी कर्मभूमी ही नांदेडच आहे. आणि माझी नाळ सुद्धा, माझा जन्म सुद्धा नांदेडचाच आहे. मी मूळचा नांदेड जिल्ह्यातला कंधार तालुक्यातला पेठवडस गावचा आहे. त्याच्यामुळे माझी सुद्धा नांदेडची जन्मभूमी असल्यामुळे माझी एक विशेष नाळ जुळलेली आहे. बाहेर कौतुकाची थाप मिळणं वेगळं असतं आणि स्वतःच्या आईनं कौतुकाची थाप आपल्या पाठीवर मारणं त्याचा एक विशेष आनंद असतो. त्याच्यामुळे मला हा पुरस्कार जो नांदेडच्या भूमीमध्ये मिळाला आणि नांदेडच्या लोकांकडून मिळाला, त्याच्यामुळे मला खूप छान वाटलं, भरून आलं आणि थोडंसं एक भावनिक असं हे वातावरण आहे असं मला वाटतं. निश्चित बाहेर आपण एखाद्या क्षेत्रामध्ये खूप नाव मिळवलं, बाहेर आपण लोकांमध्ये खूप प्रसिद्ध झालो आणि लोकांनी आपलं कौतुक केलं, ती एक आनंदाची भावना असतेच. पण आपल्या घरातल्या माणसांनी, तुम्ही जसं म्हणालात की आपल्या मातीतल्या माणसांनी किंवा आईने जर पाठीवरून हात फिरवला तर त्याच्या एवढा आनंद निधान काहीच नसतं. तर ही फार मोठी कौतुकाची गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं की तुम्ही जे आत्ता पुरस्काराबद्दल बोललात, ह्या तुमच्या मातीतला पुरस्कार आहे, तुमच्या जन्मभूमीतला पुरस्कार आहे, याबद्दलही तुम्हाला विशेष आनंद आहे. डॉक्टर साहेब, आपण अनेक पातळ्यांवर या ठिकाणी काम केलेलं आहे. जसं मी परिचयामध्ये मगाशी म्हणालो की आपण व्याख्याते आहात, आपण लेखक आहात आणि आपण प्रकाशन संस्था या ठिकाणी यशस्वीपणे चालवता, महाराष्ट्रभर फिरून या ठिकाणी व्याख्यानं देता आणि आपण प्रशिक्षकही आहात. तर हे सगळं करत असताना एक टप्प्यावर आपण आता आलेले आहात आणि एक फार मोठं नाव आपलं महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे. महाराष्ट्राच्या बाहेरही आपल्याला आज बरेच लोक या गोष्टींसाठी आपल्याला ओळखतात. तर हा नेमका प्रवास कसा होता? म्हणजे मला थोडक्यात असं विचारायचं की ही जडणघडण नेमकी कशी होती, त्याबद्दल काय सांगाल? जडणघडण म्हणायचं गेलं तर माझं सर्वसाधारण घरामध्ये जन्म आणि प्राथमिक शिक्षण झालेलं आहे. मग मी स्कॉलरशिप आणि नवोदयची परीक्षा पास झालो. 4थीला स्कॉलरशिपची पास झालो. 5वीला मी जवाहर नवोदय विद्यालयाची परीक्षा पास झालो, चांगल्या मार्कानं पास झालो आणि माझं सिलेक्शन जवाहर नवोदय विद्यालय शंकरनगर जे आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये आहे या केंद्रीय विद्यालयामध्ये माझं सिलेक्शन झालं. तिथं माझं 10वीपर्यंत शिक्षण झालं आणि 10वी नंतर मी पुढील शिक्षणासाठी 11वी आणि 12वीच्या मी लातूरला आलो. आणि लातूरला आल्यानंतर ज्या ठिकाणी माझे 12वी सायन्सचे क्लासेस चालायचे त्याच्या बाजूला एक सामाजिक कार्यक्रम चालू होता आणि माझा एक मित्र होता, त्यांचं नाव भोसले आहे. मित्र मला सहज म्हणाला की इथे एक सामाजिक कार्यक्रम चालू आहे, आपण त्याला भेट द्यायची का? आणि कुठंतरी एक समाजाची आवड म्हणा, सामाजिक कार्याची आवड म्हणा, त्या काळात ती जाणीव जरी नसली तरी एक कुठंतरी तुकामने झरा मूळचाच आहे खरा, अशा पद्धतीनं मग मी त्या कार्यक्रमाला आम्ही गेलो. आणि तुम्हाला सांगतो म्हणजे त्या काळात आम्हाला ती जाणीव नव्हती, पण आज मला सांगायला अत्यंत आनंद आणि अभिमान वाटतो की त्या ठिकाणी मराठा सेवा संघ लातूर आयोजित माम देशमुख सर, ज्यांना इतिहासाचार्य म्हटलं जातं आणि ज्यांनी महाराष्ट्रातल्या तरुणांच्या विचार करण्याची एक दिशा बदलून टाकली, अगदी असं व्यक्तिमत्व माम देशमुख सर, त्यांचं प्रशिक्षण चालू होतं. आणि प्रशिक्षण चालू असताना प्रशिक्षणाच्या पूर्वी परिचय सत्र होतो. आता मी प्रशिक्षण घेतो या विद्यापीठामध्ये, मी घडलो मराठा सेवा संघाच्या, मी प्रशिक्षण घेतो. परिचय सेशनमध्ये ज्यावेळेस मी सांगितलं की मी माझं नाव असं आहे आणि मी माझं 12वी सायन्स माझं शिक्षण झालेलं आहे, चालू आहे, त्यावेळेस माम देशमुख सरांनी मला इंटरप्ट केलं, मध्येच थांबवलं आणि त्यावेळेस म्हणाले की भावांनो, हे तुमचं जे वय आहे हे अभ्यासाचं आहे, हे करिअर घडवण्याचं वय आहे. हे वय आत्ता सामाजिक चळवळीमध्ये येऊन समाजकार्याला लगोलग झोकून देण्याचं तुमचं वय नाही. अगोदर करिअर डिसाईड करा, करिअरमध्ये झोकून द्या आणि ज्यावेळेस तुम्ही उच्च पदावर जा आणि स्थिर स्थावर व्हाल त्यावेळेस तुम्ही या चळवळीमध्ये या. आणि मला तिथं कुठेतरी आश्चर्य वाटलं की आजकाल लोकांना बघा तुम्ही, विचार करणारी पोरं लागत नाही, फक्त हा तिकडं बोट दाखवलो तिकडं पळत जाणारी पिढी आजच्या पोरांना किंवा आजच्या राजकारणाला, समाजकारण्यांना किंवा एकूणच तुम्ही वातावरण महाराष्ट्रामध्ये बघत असाल, होय, अशी वातावरण असताना त्या काळामध्ये कुणीतरी आपल्या करिअरची काळजी आपल्या घरच्यासारखं, वडिलांसारखं, आपल्या भावासारखं कुणीतरी घेतं, हे निश्चितपणे आनंदाची गोष्ट होती. आणि मला वाटलं की जी माणसं आमच्या करिअरची काळजी घेतात ती माणसं निश्चितपणे आमच्यासारख्या तरुणांची आणि एकूणच समाजाची काळजी घेतात, हे माझ्यासाठी खूप आश्चर्याचा धक्का होता. आणि तिथंच माझी एका झटक्यामध्ये म्हणा किंवा एका क्षणामध्ये जी नाळ आहे या विचारधारेशी परिवर्तनाच्या जुळल्या गेली आणि मग तिथून माझा प्रवास सुरू झाला. सामाजिक चळवळीमध्ये मी आलो, म्हणजे साधारणतः 12वीला असतानाच माझ्या मनामध्ये जे बीजारोपण आपण ज्याला म्हणतो ते सामाजिक कार्याचं बीजारोपण त्या ठिकाणी रुजलं होतं आणि मग तिथून मी या क्षेत्राकडे वळालेलो. अगदी आपण आपल्या करिअरनिस्ट आपण एखाद्या
आपण जर असू किंवा आपण आपल्या करिअरकडे फार फोकस्ड आपण जर बघू आणि किंवा आपण आपल्या पायावर खंबीरपणे जर उभा राहिलो तर मग आपण सामाजिक चळवळींसाठी सुद्धा योगदान देऊ शकतो. आपण देशमुख सरांच्या उदाहरणातून या ठिकाणी सांगितलं. डॉक्टर साहेब, आपण एक उच्च विद्याविभूषित व्यक्ती आहात. आपण वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपला एक चांगला जम बसला होता, एक स्थिरस्थावर आपण एक डॉक्टर म्हणून असा होता. आज समाजामध्ये आपण बघतो की बऱ्याचदा सरकारी नोकरी असेल किंवा एखादा वैद्यकीय किंवा कुठला इतर व्यवसाय असेल तर त्यापुरता माणूस मर्यादित राहतो किंवा त्या व्यवसायाला वाढवतो किंवा त्यामध्ये एक रमून जातो किंवा मग त्याच्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर आयुष्याचा आनंद या ठिकाणी घेत असतो. तुमचंही अतिशय यशस्वी तुमची वैद्यकीय कारकीर्द त्या ठिकाणी चालली होती आणि हे करत असताना अचानक तुम्ही जसं मगाशी म्हणालात की मी सामाजिक चळवळीकडे कसा वळलो, तर वैद्यकीय व्यवसायातून सामाजिक चळवळ आणि परत त्यातून एक लेखक म्हणून तुमची जडणघडण झाली, लेखक म्हणून तुम्ही उदयाला आलात आणि हे सगळं करत असताना पुन्हा प्रकाशन संस्था तुम्ही आणली. तर नेमकं यामागे कोणत्या प्रेरणा होत्या? याची मुख्य प्रेरणा मराठा सेवा संघ, पुरुषोत्तम खेडेकर साहेब, डॉक्टर आहा साळुंके सर, त्याबरोबरच आदरणीय मामा देशमुख सर आणि यांच्यासारखी असंख्य लेखक जी आहेत त्यांना याचं श्रेय त्यांना द्यावं लागेल. आणि या सर्व जी महामानव माझ्या लेखी महामानव आहेत यांच्यामुळं माझी दृष्टी महात्मा फुले असतील, राजर्षी शाहू महाराज असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, केशवराव जेधे असतील, दिनकरराव जवळकर असतील, प्रबोधनकार ठाकरे असतील, किंबहुना त्या काळामध्ये ज्या ज्या काही सत्यशोधनाच्या चळवळी झाल्या, परिवर्तनाच्या चळवळी झाल्या, त्या महामानवांकडे माझी दृष्टी वेधण्याचं काम या 3 पुरुषांनी केलं. त्यांच्यावर माझ्यावर त्यांचा खूप मोठा प्रभाव आहे आणि मी त्यांना वैचारिक माझं गुरु मानतो. प्रभाव पडल्यामुळं मी ज्या वेळेस त्यांच्याकडे माझी दृष्टी वळाली आणि त्यांचं साहित्य मी आकलन करायला सुरुवात केलं, वाचायला सुरुवात केली, तेव्हा लक्षात आलं की आपली जी विचारधारा आहे ही विचारधारा, मूळ विचारधारा वेगळीच आहे आणि सरसकट आपण जे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, व्यवहारामध्ये, आचरणामध्ये जे आणतो तो विचार मात्र वेगळाच आहे, किंबहुना तो एका अदृश्य शत्रूचा आहे. याची जाणीव या सर्व एकूण चळवळीमध्ये झाली आणि त्याच्यामुळं मला कुठंतरी एक असंतोष, कुण्याही चळवळीचा जनक जो आहे तो तुमच्या मनामध्ये एक असंतोष असावा लागतो. त्या असंतोषाची भावना माझ्या मनात निर्माण झाली आणि नेमकं 2002-3च्या कालखंडामध्ये जेम्स लेनचं प्रकरण महाराष्ट्रामध्ये तेव्हा फार पीक पॉईंटवर आलं होतं, खूप गाजत होतं. आणि मग माझं एक मुळात चिकित्सक वृत्ती असल्यामुळे हे नेमकं प्रकरण काय आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांसंबंधी, मासाहेब जिजाऊंसंबंधी, राजे शहाजी, संभाजी महाराज, बाबासाहेब या महामानवांसंबंधी कुठं कुठं काय काय येतं हे वाचण्यासाठी आपण आसुसलेलो असतो आणि त्याच्यामध्ये काहीतरी बदनामीकारक महाराजांबद्दल लिहून आलंय असं ज्यावेळेस मला पहिल्यांदा कळालं त्यावेळेस मी त्या प्रकरणाच्या मागे लागलो आणि ज्यावेळेस जेम्स प्रकरणाचं जे काय मला मूळ आहे ते मला समजलं, सर मी अक्षरशः रात्रभर रडून काढली. बापरे. म्हणजे माझ्या काळजाला, म्हणजे माझ्याच नव्हे, ज्या ज्या माणसाला म्हणजे संवेदना जागी आहे त्याच्या काळजाला घर करणारा किंवा त्याच्या काळजाला चरे पाडणारा तो प्रसंग आहे, ती लाईन आहे आणि अगदी म्हणजे हजारो हात्यारं माझ्या काळजामध्ये घुसले की काय, अशा पद्धतीचं ते एकूणच माझं वातावरण झालं. आणि मग माझ्या लक्षात आलं की आपल्याला ज्या पद्धतीनं रोष समाजामध्ये उतरायला पाहिजे तो रोष समाजामध्ये मला दिसता नाही. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरची म्हणजे साधा काही खर्चटलं जरी तरी पेटवापेटवी करणारे लोक आपल्याला पाहायला मिळतात, परंतु चक्क मासाहेबांच्या चारित्र्याची विटंबना या महाराष्ट्रामध्ये केली जाऊ शकते आणि धडधडीत होत होती. त्यावेळेस मात्र मला प्रचंड राग म्हणा किंवा मनामध्ये एक द्वेष म्हणा उत्पन्न झाला आणि मग मी आपल्या भाषेमध्ये, जी माझी मातृभाषा आहे, जी माझी मूळ भाषा आहे, साहित्यिक भाषेत नव्हे, मी रूढ अर्थानं मी स्वतःला साहित्यिक मानत नाही, लोक म्हणतात साहित्यिक वगैरे वगैरे, पण मी स्वतःला साहित्यिक मानत नाही. माझ्या भाषेमध्ये मला जे सुचलं ते मी मांडत गेलो आणि लोकांना आवडलं, लोकांनी उचलून धरलं, लोकांनी डोक्यावर धरलं आणि अर्थात ज्यावेळेस तुम्हाला प्रतिसाद मिळतो आपण लिहिलेलं लोकांना पटायला लागले, पचायला लागले हे कळतं. त्या मग एकातून दुसरा आणि दुसऱ्यातून तिसरा अशा पद्धतीने मी पुस्तक लेखन करत गेलो. पण त्या पुस्तक लेखनाचा ढाचा मात्र हा प्युअरली शुद्धपणे प्रबोधनात्मकच होता आणि राहिलेला. निश्चित सर, मी लेखक नाही, मी साहित्यिक नाही, पण मला जे सुचतं ते मी लिहित गेलो आणि लोकांचा त्याला प्रतिसाद मिळत गेला. हे एका साहित्यिकाने किंवा लेखकानं म्हणणं ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण मला जे वाटतं ते मी लिहितो असं ज्याला वाटतं किंवा असा जो लिहितो तर मला वाटतं की काळाच्या कसोटीवर टिकणारा तो लेखक असतो. कारण बऱ्याचदा समाजाला काय हवंय, एखाद्या नेत्याला काय हवंय किंवा एखाद्या माणसाला काय हवंय, मी काय लिहावं या भावना बाजूला ठेवून इतरांना काय पाहिजे हे लिहिणारे अनेक लेखक महाराष्ट्रामध्ये आहेत, तसे झाले आजही आहेत. पण स्वतःला जे वाटतं तो परखड विचार मांडणारे साहित्यिक किंवा लेखक फार कमी असतात. मला असं वाटतं की आपण साहित्यिक जरी स्वतःला म्हणून घेत नसाल तरी आपण वैचारिक लेखक आहात आणि
तुमच्या लेखनातून अनेक पिढ्या पुढच्याही घडत राहतील. आत्ता एक युवा पिढी तुमच्या लेखनातून घडते आहे, त्यांच्या मनाची मशागत होते आहे, ही फार मोठी गोष्ट आहे. आपण आता या ठिकाणी प्रकाशनाचा उल्लेख केलात आपण आणि लेखनाचा आपण उल्लेख या ठिकाणी केला. पंचफुला प्रकाशन जे आहे ते एक महाराष्ट्रातलं नामवंत प्रकाशन आहे आणि त्या प्रकाशनाला अनेक पुरस्कार याचवर मिळालेले आहेत. सध्या नांदेडचाही पुरस्कार मिळालेला आहे. तर हे चालत असताना फार यशस्वी आपण पंचफुला प्रकाशन चालवलं आणि अत्यंत वैचारिक आणि परखड मत मांडणारी पुस्तकं पंचफुला प्रकाशनातून बाहेर आली. त्या पुस्तकांना सुद्धा पुरस्कार मिळाली. पंचफुला तुम्ही स्वतः लेखक म्हणून तुमच्या पुस्तकांना लोकांनी स्वीकारलंच, पण पंचफुलाच्या मधून जी पुस्तकं बाहेर पडली त्यांनाही अनेक पुरस्कार मिळाले, लोकांनी त्यांना स्वीकारलं. तर या अनुषंगाने मला असं विचारायचं की एक पिढी घडवणारं लेखन तुमच्या हातून होतं, तुमच्या प्रकाशनाच्यातून बाहेर येतं. तर प्रकाशन संस्था तुम्ही यशस्वी चालवत होतात, मग त्यातून लेखक म्हणून तुम्ही उदयाला आलात किंवा लेखक म्हणून पुढे जात गेलात. तर ह्या दोन भूमिका मला असं वाटतं की वेगवेगळ्या आहेत. प्रकाशक म्हणून आणि लेखक म्हणून ह्या वेगळ्या भूमिका आहेत. या दोन भूमिकांना आपण न्याय कसा देता? मुळामध्ये मी जसं पहिल्या प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलं की मी स्वतःला साहित्यिक मानत नाही, माझ्या दृष्टिकोनातून मानत नाही. कारण समीक्षेच्या ज्या काही व्याख्या मराठी साहित्यामध्ये रूढ झाल्या असतील त्याच्यामध्ये मी कुठं बसतो मला माहीत नाही आणि अर्थात त्याची आपण परवाही करत नाही. मी जसं सांगितलं, आपल्याला जे सुचलं, वाटलं आणि जे पटलं ते आपण मांडलं. अर्थात सत्याशी प्रतारणा न करता लिहिलेलं आहे. सत्याशी प्रतारणा आपण कधीही केलं नाही. एखादी ओळ जरी लिहायची असेल तर ती सप्रमाण लिहावी, हा जो वस्तुपाठ सेवा संघाने घालून दिलेला आहे तो वस्तुपाठ मी तंतोतंत अंमलात आणलेला आहे. आजही आणला. अगदी एक शब्द सुद्धा बोलताना त्या शब्दाला भक्कम पुरावा असेल तरच मी तो शब्द बोलतो, नाही तर बोलत नाही. मानियले नाही बहुमत, मानियले नाही बहुमता. कोण काय म्हणतं त्याला सप्रमाण आहे. मग मूळचा मी लिखाणाला सुरुवात झाली, लेख लिहायला लागलो आणि हे करत असताना मग जसं मी सांगितलं की जेमतेम प्रकरण आहे की ज्या प्रकरणामुळं की एखाद्या मातेच्या चारित्र्याची विटंबना होते. आपण एखाद्यानं आपल्याला आईवर शिवी दिली तर म्हणजे आपण वेळेचा, काळाचा, स्थळाचा विचार न करता समोरच्या कानाखाली मारणारी आपण माणसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातेची, महाराष्ट्राच्या मातेची, राष्ट्रमातेची विटंबना होते आणि हा महाराष्ट्र पेटू नये. काही विशिष्ट लोकांनाच राग यावा, काही लोकांनी तर ते प्रकरण झाकून ठेवा म्हणावं, याची कुठेतरी चीड आली आणि मग त्या चिडीचं रूपांतर लिखाणामध्ये झालं आणि मग मी पेन उचलला आणि लिहायला लागलो की मराठ्यानो शंड झाला. तर अर्थात हा मराठा हा जातीवाचक शब्द नाही, तो राष्ट्रगीतामध्ये जो अभिप्रेत शब्द आहे पंजाब, सिंध, गुजरात, मराठा, त्या अर्थानं तो शब्द आहे. सांगण्याचं तात्पर्य काय की का मराठी मातेची विटंबना होते, महाराष्ट्रातल्या मातेची, आणि महाराष्ट्र पेटत नाही. पेटत नाही म्हणजे वैचारिकरित्या पेटत नाही, याचं कुठेतरी वैषम्य माझ्या मनामध्ये होतं आणि मग मी मराठ्यानो शंड झाला काय हे पुस्तक लिहिलं. म्हणजे पहिल्यांदा माझ्यातला लेखक जन्माला आला आणि मग ते पुस्तक लिहिल्यानंतर ज्यावेळेस मी ते पुस्तक घेऊन निघालो, छापण्याचं मला काही माहीत नव्हतं. म्हणजे फक्त आपलं शाळेमध्ये जी पुस्तकं यायची त्या पुस्तकांचा नवीन करकरीत पुस्तकं उघडल्यानंतर त्याचा जो वास होता तो विद्यार्थी म्हणून त्या काळात आवडायचा. त्याची पानं आवडायची, मी त्याच्यावर हात फिरवायचो किंवा कव्हर. माझी आजही पुस्तकं 10-10 वर्षापूर्वी जुनं पुस्तकं अजूनही तुम्हाला नवीन दिसेल, मी रिपीटेडली वाचतो आणि जर समजा ते जुनं झालं तर मी त्याची नवीन प्रत आणून ठेवतो. का? मला ते पुस्तक बघल्यानंतर, वाचल्यानंतर जो आनंद असतो तो बघल्यानंतर सुद्धा मिळावा, ती माझी लहानपणापासूनची सवय होती. मग ती पुस्तकं बघत असताना आता छापण्याच्या प्रक्रियेला सुरू झालं आणि जसं आपल्या म्हणजे कोणतीही कौटुंबिक लिखाणाची नाही, प्रकाशनाची तर मुळीच नाही आणि आपल्या ग्रामीण भागात पुस्तक छापणं काय असतं हेच माहीत नसतं. तर मग ज्यावेळेस मी ते पुस्तक घेऊन जे काही माझ्या औरंगाबादमध्ये परिसरामध्ये जे प्रकाशक होते त्या काळात त्यांच्याकडे गेलो तर सगळ्यांचं म्हणणं एकच होतं की पुस्तक आम्ही छापणार नाही. त्याचं पहिलं कारण, मराठ्यानो शंड झालात काय, तुम्ही मराठ्यांना शंड म्हणताय. जो या महाराष्ट्रामधला 30% 40% समाज आहे जो आक्रमक आहे, ॲग्रेसिव्ह आहे, त्या समाजाला तुम्ही शंड म्हणताय. तर आम्हाला नाही वाटत की तुमचं पुस्तक आम्ही छापलं तर आमची प्रेस तर आहे. अगदी नावापासूनच विरोध. हा, नावापासून विरोध होता. काही लोकांनी म्हटलं नाव बदला, काही लोकांनी म्हटलं मध्ये तर फारच अजून आक्रमक आहे तर तेही बदला. आणि माझी वैयक्तिक एक भावना होती, बाबा मी हे पुस्तक कुणाला शिव्या देण्यासाठी लिहिलं नव्हतं. प्रश्नार्थक चिन्ह आहे तिथं, प्रश्नार्थक चिन्ह आहे. मी निकाल देऊन मोकळा झालो नाही, तुम्ही शंड आहात, नाही, बिलकुल नाही. तो वारसा जो वैचारिक वारसा आहे ना, वैचारिक म्हणा किंवा तो क्षात्रतेजाचा वारसा म्हणा किंवा सगळ्या चळवळी बघा तुम्ही, अत्यंत महाराष्ट्रातली भूमीची जागरूक भूमी आहे. त्याच्यामुळे तुम्ही शंड आहात काय हा प्रश्नार्थक चिन्ह आहे. म्हणजे तुम्ही आहात असे नव्हे, तुम्ही नाहीत, मग आता काय शांत आहात, अशा अर्थानं ते लिखाण लिहिलं. तर लोकांचं म्हणणं असं होतं की तुम्ही त्यातलं अमुक बदला, तमुक बदला, हे काढा. मी म्हटलं मी काना मात्रा सुद्धा काढणार नाही, कारण हे जे आलंय ते माझ्या अंतःकरणातून आलेलं आहे. जसं आहे
लोक ठरवतील याच्यातलं काय करायचं, तुम्ही नाही ठरवायचं किंवा कुणीतरी सेन्सॉरशिप मला मान्य नव्हतं. वाचक ठरवते. हा, लोकांनी जर म्हटलं पुस्तक तद्दन फालतू आहे आपण ते बंद करू, छापायचं नाही. आणि अर्थात ते पुस्तक काही लोकांसाठी काढलं होतं काही, तर मग कुणी छापायला तयार नव्हतं. आणि मग शेवटी एक मित्र, समजा एक मित्र म्हणून एक व्यक्ती तयार झाली, ते पण नाव न छापण्याच्या अटी. मी छापून देतो बाबा, कारण मी प्रकाशन क्षेत्रातला आहे, पण माझं नाव लावत नाही. मग कुणाचं लावता? मग आता माझं तर लेखक म्हणून आलेच आहेच आहे, मग आपण कुणाचं नाव लावावं? तर आपल्या आईबद्दल वडिलांबद्दल आपल्याला एक आदर असतो, जन्मजात उपजतच असतो. चला बाबा आपण आईचं नाव देऊया. आणि मग पहिल्या आवृत्तीला मी प्रकाशक म्हणून पंचभुलाबाई व्यंकटराव जाधव माझ्या आईचं नाव मी दिलं प्रकाशक. 1000 प्रती आपण त्यावेळेस काढल्या. परंतु मुद्रक जो आहे त्यांच्याकडे आपण छापलं, त्यांनी सुद्धा त्यांचं नाव टाकायला नकार दिला. माझी पहिली आवृत्ती मुद्रका विना छापलेली आहे, तिथं डॅश आहे अजूनही त्याची एक कॉपी माझ्याकडे आहे. तर का लोकांच्या मनात भीती होती की अशा पद्धतीचं साहित्य आम्ही वाचलं नाही. टायपिंग करणारा म्हणत होता, मला बोलून घेतलं त्यानं, हे काय लिहिलं तुम्ही? तर अशा पद्धतीनं अत्यंत आक्रमक पुस्तक, पहिलं पुस्तक मी पहिली प्रत छापून घेतली, पहिली आवृत्ती ज्याला आपण म्हणतो, आणि माझ्या आईचं नाव पंचफुलाबाई व्यंकटराव जाधव असं प्रकाशक म्हणून दिलं. आणि हे पुस्तक आपल्याकडे कोणतीही वितरण व्यवस्था नसताना आणि माझं वय अवघं 24-25 वर्षाचं माझं वय असताना 2च महिन्यामध्ये 1000 प्रती त्याच्या हातोहात विकल्या. क्या बात. 2च महिन्यामध्ये. आणि त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं हे पुस्तक आपल्याला पुनर्प्रकाशित करावं लागेल. आणि तेव्हा प्रत्येक वेळेस लोकांच्या दारात जाण्यापेक्षा आपण आपलंच प्रकाशन सुरू करूया. आणि ज्याच्यामध्ये पहिल्यांदा माझीच पुस्तकं छापावी, कारण माझा एक स्वभाव आक्रमक असल्यासारखा होता. आपलं कोणी छापणारच नसेल तर मग दुसऱ्याच्या दारामध्ये कशाला जायचं, आपलंच छापूया. असं करत असताना अजून मग त्याच्यामध्ये वाढ अशी होत गेली की मलाच नव्हे तर बऱ्याच लोकांना पुस्तक छापायला अडचणी आहे. आणि मग माझ्यासोबतच त्या लोकांचीही पुस्तकं मी छापत गेलो. आणि आज पंचफुला प्रकाशनाची वैचारिक पुस्तकांचा आकडा 150च्या घरामध्ये 10 वर्षामध्ये गेला. क्या बात. अगदीच सर. आत्ता तुम्ही मराठ्यानो शंड झालात का या पुस्तकाबद्दल विस्तृत बोलात. त्याच पुस्तकाबद्दल त्याचाच एक उपप्रश्न म्हणा किंवा त्याला जोडून एक पुढचा प्रश्न मी घेतो. तुम्ही अगदी विस्तृत सांगितलंच आहे सर. हे पुस्तक ज्यावेळी मला आठवतं बाजारात आलं त्यावेळी खूप उद्रेक म्हणा, असा एक वैचारिक उद्रेक त्या ठिकाणी झाला. अगदी नावापासून, जसं तुम्ही म्हणालात की मला छापण्यापासून लोकांनी विरोध केला, म्हणजे अगदी नाव बदला वगैरे किंवा कंटेंट त्याच्यातला बदला. असं नाव अगदी विद्रोही नाव होतं, त्याबद्दल काही शंकाच नाही. त्या नावापासून पुस्तकाला विरोध झाला. आणि ज्यावेळी पुस्तक छापून आलं, लोकांमध्ये गेलं, लोक वाचायला लागले, त्यावेळी अनेक लोकांनी त्या पुस्तकावर उड्या टाकल्या. अक्षरशः तुम्ही जसं म्हणालात की खूप कमी दिवसामध्ये त्याची दुसरी प्रत आली. खूप लोकांनी स्वीकारलं सर, त्याला विरोधही झाला भरपूर. ते साहजिक अपेक्षित, तुम्हाला अपेक्षित असावं माझ्या मते. त्याला विरोधही झाला आणि एक विशिष्ट विचारसरणीच्या लोकांनी त्याला विरोध केला, कारण ते त्यांना सत्य बाहेर येऊ नये असं वाटत होतं. याबद्दल तुम्ही, आणि नंतर खूप लोकांनी वाचलं. लेखकाचं यश काय असतं की वाचकांनी वाचून प्रतिक्रिया दिल्या की लेखकाला सकारात्मक प्रतिक्रिया आल्या की लेखक म्हणून तो यशस्वी होतो असं मला वाटतं. बरोबर. तर वाचकांच्या नंतर प्रतिक्रिया काय आल्या हा एक प्रश्न. आणि त्याला जोडून दुसरा एक प्रश्न असा आहे की आता तुम्ही जेम्स लेम प्रकरणाविषयी बोलत होतात की ती वितरण व्यवस्था अगदी मासाहेबांची बदनामी करण्यापासून ती अगदी ते छापलं गेलं, पण हे छापण्याला विरोध झाला, त्याला प्रतिउत्तर म्हणा किंवा त्याच्यावरचं स्पष्टीकरण छापण्याला उत्तर गेला. तर हे नेमकं काय गौडबंगाल आहे? या दोन्ही प्रश्नाची उत्तर अपेक्षित आहेत. पहिल्यांदा मी तुमचा जो प्रश्न आहे की पुस्तक आल्यानंतर वाचकांच्या उड्या पडल्या, तसंच त्याला विरोधही झाला, अगदी नावापासून विरोध झाला. काही ठिकाणी बरेच म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी घडल्या किंवा शिव्याशाप लोकांनी देण्याचं काम केलं. अर्थात साधक बाधक चर्चा होणं, सकारात्मक नकारात्मक ते अपेक्षितही होतं. आणि मी माझ्या मनोगतामध्ये मी स्पष्टपणे लिहिलं होतं हे काही पुस्तक परिपूर्ण नाही. आणि मतभेद जरूर असावेत, मनभेद नसावेत. आणि प्रतिक्रिया देणं हे जिवंत माणसाचं लक्षण आहे. परंतु जिवंत माणसाला मारणं हे प्रतिक्रिया देणे नव्हे, हा राक्षसीपणा झाला. तर प्रतिक्रिया फक्त दोन प्रसंग मी तुम्हाला सांगतो. प्रतिक्रिया कशा असतात. एक प्रतिक्रिया अशी आली अगदी रात्री, म्हणजे साधारणतः 12 किंवा 1 वाजला असेल, त्या दरम्यान कालामध्ये फोन आला. साहजिकच मी झोपलो होतो. तर त्या लेखकानं किंवा त्या वाचकानं मला फोन केल्यानंतर त्यानं कितीतरी वेळेस विचार केला फोन करण्याच्या अगोदर की लावू की नको. परंतु ती त्यांची अस्वस्थता होती की हरकत नाही, 12 वाजले, झोपला असेल ना, मी उठवणार फोन करून. त्याने फोन केला 12-12:30 वाजता आणि फोन करून मला म्हणला, सर पहिल्यांदा मी तुमची माफी मागतो की मी तुम्हाला झोपेतून उठवलंय, परंतु मी सामाजिक चळवळीमध्ये असल्यामुळं त्या सगळ्या प्रकाराचा मला अनुभव आहे की रात्री अपरात्री फोन येणं आणि ते अटेंड करावे लागतात आणि ते करणं आपलं कर्तव्य आहे. तर त्यांनी प्रतिक्रिया अशी दिली, झोप येत नव्हती म्हणून मी पुस्तक वाचायला घेतलं.
बऱ्याच लोकांचं असं आहे की आपल्या विशेषतः आपल्या लोकांचा दुर्गुण आहे बहुजन समाजाचा, झोप येत नाहीत म्हणून पुस्तक समोर घेतात आणि त्यांना मस्त झोप लागते. परंतु त्यांनी मला त्या शब्दामध्ये प्रतिक्रिया अशी दिली, झोप येत नाही म्हणून सहज वाचावं म्हणून पुस्तक घेतलं आणि 56 पानं वाचल्याशिवाय पुस्तक खाली ठेवलं नाही. मी 56 पानं वाचून काढले आणि आता माझी झोप कायमची उडाली. मला अस्वस्थ वाटतंय, मी घरामध्ये फेऱ्या घरत आहे आणि ती अस्वस्थता मला तुम्हाला बोलून दाखवायची होती म्हणून मी तुम्हाला फोन केला सर. ती प्रतिक्रिया मी माझ्या दुसऱ्या आवृत्तीच्या मनोगतामध्ये नोंदवलेली आहे. अच्छा. ही झाली सकारात्मक प्रतिक्रिया. आणि एक नकारात्मक, तशा नकारात्मक खूप आहेत. मला बऱ्याच ठिकाणी विख्यात लेखक म्हणण्याऐवजी कुख्यात लेखक म्हणतात. तो विनोदाचा भाग जरी असला, एक प्रतिक्रिया सांगतो म्हणजे प्रातिनिधिक स्वरूपावर. अच्छा. माझ्या एक पाहुणे आहेत, नातेवाईक आहेत, त्यांच्याकडे ते पुस्तक गेलं, कुणीतरी त्यांना ते पुस्तक दिलं आणि दिल्यानंतर त्यांना समजलं, म्हणजे मी माझ्या मागे माझा परिचय छापला, मुक्काम पोस्ट पेठवडज, वडिलांचं नाव व्यंकटराव जाधव, आईचं नाव पंचफुलाबाई जाधव. आणि त्यांच्या लक्षात आलं की माझ्या आजोळचे नातेवाईक होते, नात्यातला मुलगा आहे, लेखक हा. आहे. ते नातेवाईक आजोळचे होते आणि उच्च विद्याभूषित, अगदी मी नाव डिस्क्लोज करणार नाही किंवा त्यांची पोस्टही सांगणार नाही कारण इतकी मोठी पोस्ट आहे ती लगेच लक्षात येईल. त्यांनी मला फोन केला, त्यांच्या लक्षात आलं की पंचफुलाबाई म्हणजे ही आपली नात्यातली आणि तिचा हा मुलगा आहे. त्यांनी मला फोन केला, बालाजी जाधव, व्यंकटराव जाधव गुरुजी जे आहेत हे तुझे कोण वडीलच आहेत? मी म्हणलं हो. आणि पंचफुलाबाई आई, अच्छा त्यांचा मुलगा आहे सर? हो. आणि त्यांनी जेव्हा त्यांचं नाव सांगितलं तर माझ्या लक्षात आलं ते कोण आहे ते. पण त्याच्या पुढे जे त्यांनी म्हटलं ते फार, म्हणजे मला हसू आलं अक्षरशः. ते म्हणले तुझ्या आईवडील एवढे सज्जन आहेत, वारकरी घराणं आहे तुमचं, घरी सगळे म्हणजे वारकऱ्याचा तुमचं घराणं असताना एवढे सज्जन सोज्वळ, त्यांच्या बोलण्यामध्ये, चालण्यामध्ये, वागण्यामध्ये एवढं सगळं मार्दवता किंवा वारकरी संस्कार दिसतात, तू असा कसा दुष्ट निघाला? अरे बापरे. त्यांचा सवाल होता बरं का. त्यांनी एक शब्द वापरला, तू उसाच्या पोटी काऊस कसा जन्माला आला? ही त्यांची प्रतिक्रिया. अर्थात ती अज्ञानातून होती, पण मला त्याचं हसू आलं. पण मी त्याही प्रतिक्रियेचं तितक्याच आनंदानं स्वागत केलं. मी चिडलो नाही किंवा मग कसं लोकांनी माझं कौतुकच केलं पाहिजे. नवीन लेखकांनी सुद्धा सगळ्यांनी आपलं कौतुक केलंच पाहिजे ही बिलकुल अपेक्षा ठेवून आपल्या लेखनामध्ये बदल करण्याची सप्रमाण असतील त्याच्यामध्ये बदल करण्याची तयारी ठेवावी, निश्चितपणे ठेवावी, पण खचून जायचं नाही. माझ्या पुस्तकाला भरपूर विरोध झाला, परंतु त्याच पुस्तकाच्या आज महाराष्ट्रामध्ये 16-17 आवृत्त्या निघाल्या आणि 37,000 प्रती त्याच्या हार्ड कॉपीज विकल्या गेल्या. PDF वेगळ्याच, हो, PDF कायदेशीररित्या बंदी असूनही त्या वेगळ्याच फिरल्या, त्या वेगळ्या. काही लोकांनी पुस्तक चटकन अवेलेबल होत नाही, बऱ्याचदा कुठून भेटतं माहीत नाही, त्यांनी झेरॉक्स करून त्या प्रेमापोटी वाटल्या, त्या वेगळ्या. परंतु आपल्या प्रकाशनाच्या अंतर्गत ज्या काही विक्रेत्यांकडून, वाचकांकडून आणि आपल्या पदाधिकाऱ्यांकडून ज्या प्रती गेल्या त्याचा आकडा 37,000 पर्यंत गेलेला आहे. इतकं त्या पुस्तकावर त्या उड्या पडलेल्या आहे. ते पुस्तक आहे आणि अशा पद्धतीनं ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्याला आपण टॅकल करत जातो. आणि राहिला प्रश्न, जेम्स लेनचं छापून येतं, पण नवीन तुमच्यासारखा ज्यावेळेस लिहितो किंवा माझ्यासारखा तुमच्यासारखा ज्यावेळेस लिहितो त्यांना प्रकाशकही मिळत नाही. हो, याचं कारण इथली व्यवस्था आहे. याचं कारण इथली व्यवस्था आहे. जेम्स लेनचं छापलं जातं, छापल्यानंतर त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं नाव दिलं जातं, परंतु आमची पोरं ज्यावेळेस विरोध करतात त्यावेळेस मात्र तुम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर करताय किंवा तुम्ही तालिबानी आहात, तुम्ही राक्षसी आहात, तुम्ही रानटी आहात, तुम्ही मूर्ख आहात, तुम्ही तर पुस्तकच वाचता नाही, तुमचं आणि ज्ञान क्षेत्राचं काही संबंधच नाही, अशा पद्धतीची टीका करणारी व्यवस्था आजही जिवंत आहे ना. गिरीश कुबेरांचं काय झालं? गिरीश कुबेर, ज्यांना लोक लिबरल म्हणतात, हो, डाव्या विचारसरणीचे म्हणतात, संभाजी महाराजांबद्दल तद्दन खोटं लिहून काढलं. बरं, लिहिल्यानंतर मागं घ्यायची तयारी नाही. हेच गिरीश कुबेर ज्यावेळेस लोकसत्तेमध्ये मदर तेरेसांवर असंतांचे संत नावाचा लेख लिहितात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरून ज्यावेळेस त्यांच्या मालकांची खरडपट्टी होती आणि मालक यांची कानउघाडी करतात त्यावेळेस सपशेल संपादकीय मागे घेतात. परंतु संभाजी ब्रिगेडच्या पोरांनी हजारो पुरावे दिले की संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांचं राज्य बुडवलं नाही किंवा संभाजी महाराज दारुडे किंवा व्यसनी नव्हते, तर संभाजी महाराज हे अत्यंत उज्ज्वल चारित्र्याचे होते. याचे शेकडो पुरावे देऊन सुद्धा आपल्या लेखनामध्ये 4-5 ओळी बदल करावा असा वाटला नाही, ही मगरुरी आहे, हा मस्तवालपणा आहे. मग त्यांना पुरावे देऊन जर मानत नसेल मग पुढं काय केलं पाहिजे? की नाशिकच्या साहित्य संमेलनामध्ये संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी दाखवून दिलेलं आहे. विकृत लेखन तुमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल तर मग अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे मार्ग आपल्याकडे सुद्धा असतात. अर्थात तो मार्ग लेखणीचा सुद्धा आहे, हे सांगण्याचं आणि पटवून देण्याचं काम आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब आणि या चळवळीनं केलेलं आहे. आणि म्हणून ही व्यवस्थेच्या विरोधामध्ये आपला लढा आहे. जेम्स लेनचं लिखाण छापलं जातं पण आपलं छापलं जात नाही, ही व्यवस्था उलटून टाकायची आहे आणि आपल्यासारख्या पोरांचं
किंवा आपल्यासारखे जे सत्यासाठी झटणारी समतेसाठी झटणारी माणसं आहेत त्यांचं साहित्य प्रकाशित करावं म्हणून त्या व्यवस्थेला पर्याय देणारं पंचफुला प्रकाशन आहे, जिथं सत्याला मरण नाही, असं मला वाटतं सर. निश्चित अगदी. जर आपल्याला क्रांती करायची असेल, जगात बदल घडवायचा असेल, तर काळाची पावलं ओळखून हातामध्ये आपण पेना घ्यायला हव्यात आणि त्या पेनांच्या माध्यमातून, त्या लेखणीच्या माध्यमातून आपल्याला जे वाटतं ते आपण लिहावं. आणि जर कोणी ते छापत नसेल, जसं डॉक्टर साहेब म्हणाले तसं आपण आपल्या प्रकाशन संस्था आणाव्या आणि आपल्याला जे सांगायचं आहे ते आपण छापावं आणि लोकांपर्यंत पोहोचावं. कारण निश्चित कुठेतरी एखादा वाचक आपल्या लिखाणाची किंवा आपल्या साहित्याची वाट बघत बसलेला आहे आणि तो काहीतरी मला वाचायला मिळेल, काहीतरी वैचारिक मिळेल म्हणून रात्री अपरात्री झोप येत नाही म्हणून जरी एखादा वाचक पुस्तक हातात घेत असेल, पण त्याच्या हातामध्ये असं साहित्य पडावं की त्याची झोप उडून जावी. मला असं वाटतं की एक लेखक म्हणून इथे तुमचा विजय आहे. बरोबर. डॉक्टर साहेब, आपण लेखन किंवा प्रकाशन संस्थाविषयी आपण बऱ्याच वेळ बोलतो आहोत. यासोबत आपण एक उत्कृष्ट आणि महाराष्ट्रामध्ये अत्यंत गाजलेले व्याख्याते आहात. खूप वर्षांपासून आपण या ठिकाणी महाराष्ट्रभर व्याख्यानं देता. आपल्याला विषयाचं बंधन नाही. अगदी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आपण होतात. तिथून अनेक प्रशिक्षणाचे कार्यक्रम आपण घेतलेले आहेत. आपण केडर वगैरे या ठिकाणी चे हे चालवता, प्रशिक्षण या ठिकाणी घेता. तर हे सगळं चालू असताना आपण एक उत्कृष्ट लेखक असताना, व्याख्याते असताना आणि महाराष्ट्रामधले आपण परखड व्याख्याते म्हणून ओळखले जातात महाराष्ट्रामध्ये. म्हणजे अगदी आयोजकाला काय अपेक्षित आहे असं नव्हे, तर तुम्हाला कुठला विचार मांडायचा आहे हे आपण वारंवार सांगितलेलं आहे. हे चालू असताना आपण एक भाषणाची म्हणा किंवा एक बोलण्याची एक प्रशिक्षण संस्था आपण काढलेली आहे किंवा प्रशिक्षण आता सध्या देत आहात. तर हे नेमकं काय आहे आणि यामागे आपली नेमकी काय भूमिका होती? विविध भूमिका पार पाडत असताना प्रशिक्षण संस्था सुरू करावी किंवा भाषणाचं प्रशिक्षण द्यावं असं मला वैयक्तिक वाटलं नाही. ज्यावेळेस आपण भाषणं करून जातो, चळवळीमध्ये नवनवीन मुलं येतात, वेगवेगळ्या क्षेत्रातली मुलं येतात, त्यावेळेस त्यांना बोलण्याची खूप इच्छा असते, पण त्यांना बोलता येत नाही आणि बोलावं कसं सांगण्याचा प्लॅटफॉर्म त्यांना उपलब्ध नाही. तर बरीच लोकं मला भेटायची, सर मला इथं बोलायचं आहे, कॉलेजमध्ये बोलायचं आहे, शाळेत बोलायचं आहे, माझ्या मुलीला शाळेत बोलायचं आहे. अशा पद्धतीची काही पालकंसुद्धा मला फोन करायची आणि महाराष्ट्रभरातून करायची. काही लोक तर म्हणजे माझ्या ऑफिसला म्हणा किंवा माझ्या रूमवर तासनतास आम्ही चर्चा करायचो आणि त्याच्यातून त्यांना बरेच मुद्दे काढून देणं, हे करणं. आणि हे करत असताना काही लोकांनी मग माझ्या मागं म्हणजे हे सुरू केलं की सर तुम्ही आम्हाला प्रशिक्षणच द्या. असे काही माझे मित्र तिथं तयार झाले औरंगाबादला. आणि मग ज्यावेळेस मी प्रशिक्षण द्या, भाषण कसं केलं जातं किंवा कसं बोललं जातं, यावेळेस याच्यासाठी जेव्हा मी तयार झालो, म्हणजे अभ्यास करायला लागलो, तेव्हा मला एक धक्कादायक गोष्ट अशी लक्षात आली, भाषण करणं सोपं आहे सर, भाषण करणं सोपं आहे, पण भाषण कसं करावं हे शिकवणं अवघड आहे. आणि मग मला तिथं लक्षात आलं की नाही, या विषयामध्ये खूप खोली आहे. आणि मग चळवळीचा आणि भाषणाचा संबंध आहे का, तर हो आहे. तुम्हाला एक गंमत सांगतो, ज्या देशामध्ये भाषण कलेचा जन्म झाला तिथं असं म्हटलं जातं की जिथं लोकशाही आहे तिथं भाषण आहे. आणि आपला लोकशाही प्रधान सर्वात मोठा देश आहे, त्याच्याबद्दल कुणाला काय म्हणायचं असेल ते आता मी सगळं काही बोलणार नाही, परंतु लोकशाही म्हणजे भाषण आलं, चळवळ म्हटलं की भाषण आलं. आणि मग मी चळवळीच्या अंगानंच अभ्यास करायला लागलो. तर छत्रपती तथागत बुद्धांपासून कोणताही बहुजन मानव घ्या, उत्कृष्ट वक्ते होते. बुद्ध उत्तम वक्ते होते. अगदी चक्रधर स्वामींचा तर मला उपदेश म्हणजे अगदी लख सूर्यप्रकाशा एवढा स्वच्छ आठवतो. त्यांनी सांगितलं, आपल्याला ज्यावेळेस उपदेश करायचा आहे आणि उपदेश करत असताना समोर जर श्रोते आले नाही तर भिंतीकडे तोंड करा, खांबाकडे तोंड करा, त्याला तुमचा श्रोता समजा आणि त्याला मार्गदर्शन करा. पण तुम्ही जे सत्य आहे ते सांगण्याचा जो तुमचा मार्ग आहे त्याच्यापासून परावृत्त होऊ नका. हे सांगायचं काम चक्रधरांनी केलं. मार्गदर्शन करणे, प्रवचन सुद्धा बोलण्याचा भाषणाचा प्रकार आहे, मुलाखत घेणे भाषणाचा प्रकार आहे, व्यवसायामध्ये बोलणे भाषणाचा प्रकार आहे, किंवा घरामध्ये आपल्या मुलाशी सुद्धा सुसंवाद साधणे हा सुद्धा एक उत्कृष्ट संवाद कौशल्याचा प्रकार आहे, भाषण कलेचा प्रकार आहे. महात्मा फुले उत्कृष्ट वक्ते होते, छत्रपती शिवाजी महाराज उत्कृष्ट वक्ते होते, संभाजी महाराज वक्ते होते, इतके उत्कृष्ट वक्ते होते की त्यांच्या हाताखाली लढायला लोकांमध्ये एक प्रकारची प्रेरणा आहे. आणि महात्मा फुलेंनी ठिकठिकाणी सभा घेतल्या. बाबासाहेब आंबेडकरांनी तर भाषण कसं करावं याच्यावर मार्गदर्शन केलेलं आहे. किंबहुना संत नामदेव महाराज, ज्यांना आपण वारकरी संप्रदायाचे संस्थापक म्हणतो किंवा अभंग वृत्ताचे जनक म्हणतो, त्यांनी सुद्धा कीर्तन परंपरा त्यांनी सुरू केली. कीर्तनामध्ये कसं बोलावं ते सुद्धा वक्तृत्वाचा प्रकार आहे. आणि तुकाराम महाराजांनी तर स्पष्टपणे सांगितलं आहे, वक्त्या आधी मान, गंध अक्षता पूजन.
श्रोता यती झाला जाणं तरी त्या नाही उचित. याचा अर्थ असा होतो की एखाद्या ठिकाणी वक्त्याला व्याख्यानासाठी भाषण करण्यासाठी बोलवलेलं आहे, कीर्तनासाठी प्रवचनासाठी बोलवलेलं आहे आणि त्या ठिकाणी श्रोत्यामध्ये प्रकांड पंडित व्यक्ती बसलेली आहे किंवा कोणीतरी श्रीमंत व्यक्ती बसलेली आहे, वयानं मोठी व्यक्ती बसलेली आहे, पण पहिला मान सन्मान त्याचा नसतो, वक्त्याचा असतो. वक्ता कितीही लहान असू द्या पण वक्त्याचा मान मोठा आहे आणि श्रोत्यामध्ये कितीही मोठा बसू द्या त्याचा मान दुय्यम आहे. म्हणजे वक्त्याला आपल्या एकूणच परंपरेमध्ये एवढं मोठं महत्व आहे, चळवळीच्या अंगानं सुद्धा. आणि मग हे करत असताना लक्षात आलं आणि मग प्रबोधनकार ठाकरे यांचं तर वक्तृत्वावर फार अप्रतिम पुस्तक आहे, प्रत्येकाने ते वाचावं असं पुस्तक आहे. त्यांनी सुद्धा का लिहिलं? बिझनेस म्हणून लिहिलं का? नव्हे, आपल्या लोकांनी बोलायला शिकलं पाहिजे, प्रभावीपणे बोलायला शिकलं पाहिजे आणि आपले मुद्दे तितक्याच ताकदीनं समोरच्याच्या गळी उतरवता आले पाहिजेत. अहो, लोक खोटं बोलतात भाषणाच्या माध्यमातून आणि त्यांनी संबंध सत्ता काबीज केली, देश काबीज केला असं म्हणता येतं, खोटं बोलून काबीज केलं म्हणता येतं. मग आपला तर विचार सत्याचा आहे, लोकांच्या कल्याणाचा आहे, तो जर आपण चांगल्या प्रकारे सांगितला, आणि हे एका माणसाचं काम नाही, हजारो शेकडो ज्याला ह्युमन रिसोर्स म्हणतो चळवळीमध्ये उभं करणं प्रशिक्षणाच्या माध्यमातून ते गरजेचं असतं. आणि वक्तृत्व कलेच्या माध्यमातून हाच जो ह्युमन रिसोर्स आहे तो उभं करण्याचं काम मी करतो आणि मला ते कुठेतरी वाटलं याची गरज आहे. आणि म्हणून मी वक्तृत्व कलेवर अगदी भारतीय मराठीमधली तरी जवळपास सगळी पुस्तकं माझ्या संग्रही आहेत, त्याचं वाचन मी केलेलं आहे, त्यातून मी मुद्दे काढलेले आहेत. आणि त्यासोबतच फॉरेनचे जे काही लेखक आहेत, गाजलेले लेखक आहेत, त्या सगळ्या लेखकांची पुस्तकं माझ्याकडे संग्रही आहेत आणि त्या सगळ्या ग्रंथांचा अभ्यास करून मी आजच्या युवकांना भाषण कलेचं प्रशिक्षण देत असतो. अगदीच सर, आपण मुलाखतीच्या शेवटाकडे या ठिकाणी वळतो आहोत. काही एक शेवटचे 2 प्रश्न आहेत. एक उत्सुकता म्हणून किंवा मला फार दिवसांपासून मी तुम्हाला ओळखतो किंवा अगदी तुम्हाला जवळून पाहत आलेलो आहे तुमचा हा सारा प्रवास. जगद्गुरू तुकोबारायांवरचा आपला अभ्यास फार मोठा आहे, आपली व्याख्यानंही मी बऱ्याचदा ऐकलेली आहेत आणि आपण बोलताना सुद्धा प्रत्येक वेळी आताही मुलाखतीमध्ये आपण अगदी सुभाषितांसारखी तुकोबांची वाक्य या ठिकाणी पेरीत असता आपण. सर, तुकाराम महाराज हे अगदी 400 वर्षांपासून आपल्या ध्यानीमनी आहेत आणि आपल्या शब्दांमध्ये आहेत प्रत्येक आपल्या कार्यामध्ये. आणि तुकोबांनी प्रत्येक गोष्टीविषयी लिहून ठेवलेला आहे. विज्ञानवाद सांगितलेला आहे, रूढीवादाला त्यांनी विरोध केलेला आहे आणि अंधश्रद्धेला अगदी परखड त्याच्यावर टीका, कडाडून टीकाही त्यांनी केलेली आहे तुकोबांनी. आजच्या काळात तुकाराम महाराज आजच्या काळाच्या कसोटीवर पुरून उरतात किंवा आजही टिकतात. तुकोबांचं हे मोठेपण आहे असं मला वाटतं. तर तुकाराम महाराजांची अगदी 400 वर्षांपासून आजपर्यंत किंवा भविष्यातही कदाचित ते राहील, तर याचं यशाचं गमक काय असावं किंवा तुकोबा आजही लोकांना तेवढेच प्रिय का वाटतात जेवढे त्या काळातल्या लोकांनी तुकोबांना स्वीकारलं होतं? अगदी गाथा त्यांच्या बुडवल्या गेल्यावरही त्या लोकांच्या मुखामध्ये तरल्या होत्या किंवा लोकांनी त्यांचे अभंग म्हणा किंवा त्यांचे काव्य अगदी पाठ केलं होतं. तर हे सगळं काय गमक असावं असं वाटतं तुम्हाला यशाचं? सर्वात मोठं गमक असं आहे सर की जसं मी सांगितलं, तुकाराम महाराज असतील, त्याच्यानंतरच्या कालखंडामध्ये महात्मा फुलेंनी खूप मोठं साहित्य निर्माण केलं, बाबासाहेब आंबेडकरांनी खूप मोठं साहित्य लिहिलं, अण्णाभाऊ साठेंनी लिहिलं आणि मग या लोकांना, या महापुरुषांना प्रेरणा मानून त्यांचे फॉलोअर्स जे आहेत त्यांनी सुद्धा असंख्य साहित्य निर्माण केलं. या साहित्याची जर तुम्ही जातकुळी बघितली तर हे साहित्य मनोरंजन करण्यासाठी नव्हतं, लोकानुनय करण्यासाठी नव्हतं, लोकरंजन करण्यासाठी नव्हतं, लोकांना जागं करण्यासाठी होतं. तुकाराम महाराज स्पष्टपणे म्हणतात, सावध करी तुका म्हणे निजले हो ऐका, मी तुम्हाला सावध करतो. कशाच्या माध्यमातून करतोय? हे अभंग असेल, कीर्तन असेल, गाथा असेल, प्रवचन असेल, भजन असेल, या माध्यमातून मी तुम्हाला सावध करतोय. आणि तुम्ही आता जर सावध झाला नाहीत तर तुमचं येणारं जी पिढी असेल किंवा तुमचं भविष्य असेल हे फार अंधकारमय असणार आहे. हे त्यांनी लिहिलेलं आहे. ह्या सर्व म्हणजे तुकारामांचंच नव्हे, जगद्गुरू तुकाराम महाराजांचंच नव्हे, तर सर्व या महामानवांच्या साहित्याचं गमक असं आहे सर, त्यांनी पुरस्कारासाठी लिहिलं नाही, मला कोणीतरी पुरस्कार द्यावा, मला कोणीतरी वाहवा म्हणावं, त्यांनी लिहिलं नाही. तुकोबांच्या आणि या महामानवांच्या जीवित कार्याचं विश्लेषण एका वाक्यात करायचं म्हटलं तर परत तुकोबांकडेच मला जावं लागतं, त्यांच्याकडून शब्द उधार मागावे लागतात. मलाच नव्हे, कित्येक वक्त्यांना, साहित्यिकांना तुकारामांकडून उधारी घ्यावं लागतं. एवढं मोठं शब्द भांडार तुकोबांनी दिलेले आहे. तुकाराम महाराज असं म्हणतात, बुडत आहे जन न देखवे डोळा म्हणून कळवळा येत असते. लोकांना बुडण्यापासून, अन्यायापासून, शोषणापासून वाचवणारं जे साहित्य आहे ना, तुम्ही 1000 वेळेस गंगेमध्ये बुडवा, 1000 वेळेस इंद्राणीमध्ये बुडवा, ते साहित्य परत वर येणार आणि या देशातल्या पश्चात्पितांच्या छाताडावर थया थया नाचणार. आणि म्हणून मोठमोठे ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक असतील, त्यांची नावं तरुणांना विचारा, सर नाव सुद्धा माहीत नाही. 50 वर्षापूर्वी कोणता साहित्य झाला नाव सुद्धा माहीत नाही.
परंतु या महाराष्ट्रामध्ये, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये मी छाती ठोकपणे सांगतो, असा एकही युवक किंवा एकही शेतकरी, ग्रामीण भागातला वयोवृद्ध मनुष्य ज्यानं कधी शाळेचं तोंडही पाहिलं नाही, त्याला सुद्धा तुकारामांचं नाव माहीत नसेल ते सोडून द्या, पण तुकारामांचा अभंग एक तरी अभंग पाठ असतो, किंबहुना अभंगाची एक ओळ तरी पाठ असते. हे तुकोबांच्या साहित्याचं खूप मोठं मोठेपण आहे. आणि म्हणून जसं बाबासाहेबांनी म्हटलं होतं, हे माझं वक्तव्य नाही, बाबासाहेबांचं वक्तव्य आहे की सगळं साहित्य मराठीमधलं अरबी समुद्रात नेऊन बुडवा, सगळं बुडवा, फक्त तुकारामांची गाथा मागे ठेवा. मराठी कधीच बुडणार नाही, मराठी कधीच मरणार नाही. मराठी भाषेला वाचवण्याची ताकद ही तुकाराम महाराजांमध्ये आहे. दुर्दैवानं तुकारामांचा आणि बाबासाहेबांचा जो ऋणानुबंध आहे तो हा काय आहे हे अजूनही महाराष्ट्रामध्ये तितक्या प्रमाणात रुजलं नाही. आणि ते येणाऱ्या काळामध्ये ते रुजलं पाहिजे. आणि हा विचारही वारकरी संप्रदायामध्ये आणि चळवळीमध्ये गेला पाहिजे असं मला वाटतं. निश्चित सर, दोन विचारधारांमध्ये एक पण यावं आणि ती विचारधारा महाराष्ट्राच्या कामाला यावी. जसं आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आणि जगद्गुरू संत तुकोबारायांचं उदाहरण देऊन आपण या ठिकाणी सांगितलं की महाराष्ट्रानं यांचं नातं कळालं नाही. तर मला असं वाटतं की आपल्यासारखे नव्या उमेदीची तर म्हणणार नाही, आपण अगदी प्रस्थापित लेखक आहात किंवा फार पूर्वीपासून व्याख्यानं या ठिकाणी देत आहात, तर आपल्यासारख्या किंवा आमच्यासारख्या नवोदित लोकांच्या खांद्यांवर ही धुरा आहे. आपण ही पालखी आता वाहतो आहोत. दोन विचारधारेमधला भेद नष्ट करणे, लोकांना एकत्र आणणे आणि खऱ्या अर्थाने भेदाभेद भ्रम अमंगळ आपण जे तुकोबा या ठिकाणी म्हणतात ते सत्यात उतरवणे हे आपल्या सगळ्यांचं काम आहे. आपण करतो आहोत. चळवळीच्या माध्यमातून असेल, लिखाणाच्या माध्यमातून असेल किंवा विचाराच्या माध्यमातून असेल, आणि आपण त्या वाटेवर फार अग्रेसर आहात, पुढे आहात. डॉक्टर साहेब, हा संपूर्ण प्रवास तुमचा आपण चर्चेला, आपण अगदी या सगळ्या प्रवासाविषयी आपण बोललो, तुमच्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या पैलूंविषयी बोललो, तुम्हाला आलेल्या अनुभवांविषयी किंवा आता आपण तुमचं जे सध्या काम चालू आहे याच्याविषयी आपण बोललो. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर भविष्याची तुमची वाटचाल काय असेल? एक तुमच्या एकंदरीत व्यक्तिमत्वाकडे बघितल्यावर एक उत्सुकता निर्माण होते की आता पुढे काय, तर भविष्यातली वाटचाल नेमकी काय असेल? भविष्यातली वाटचाल म्हणजे हा जो विचार आहे, हा विचार मूळचा आहे, तो पटलेला आहे, तो रुजलेला आहे, तो आपल्या आचरणामध्ये सुद्धा तंतोतंत आणण्याचा आपण प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये यशस्वी झालो की नाही हे खरं तर बघणाऱ्यांनी, माझ्या अवतीभोवतीच्या लोकांनी किंवा मित्रांनी, सहकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी, चळवळीतल्या दिग्गज लोकांनी ठरवावं. तो त्यांचा अधिकार आहे. पुढची वाटचाल हा जो विचार आहे हा महाराष्ट्राच्या खेडोपाडी, महाराष्ट्राच्या झोपडीमध्ये आणि महाराष्ट्राच्या घराघरामध्ये आणि घरामध्ये असणाऱ्या प्रत्येकाच्या खोपडीमध्ये हा जो समतेचा विचार आहे, हा माणसाला जोडणारा जो विचार आहे, तो विचार लोकांच्या मनामध्ये जावा हे प्रकर्षानं मला जाणवतं. आणि म्हणूनच मी बाकी सगळ्या माझ्या काही आवडीनिवडी बाजूला ठेवून या गोष्टीला जास्त प्राधान्य देण्याचं कारणच ते आहे की हा आपला मूळ विचार आहे, तो लोकांपर्यंत आपल्याला द्यायचा आहे. आणि दुसरं, याच्या अगोदर जो तुम्ही जगद्गुरू तुकाराम महाराजांचा प्रश्न विचारला होता, मला अजूनही वाटतं वैयक्तिक की जगद्गुरू तुकाराम महाराजांचं जे व्यक्तिमत्व आहे, त्या व्यक्तिमत्वाची जी ओळख आहे ती वारकऱ्यांना झाली, त्या वादामध्ये मी जाणार नाही, झाली की नाही तो प्रत्येकाचा मुद्दा आहे. परंतु तरुण पिढी, आजकाल तरुण पिढीचा एक फार मोठा प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला जे आदर्श असतात ना ते आयात केलेले लागतात. बाहेरचं कोणीतरी आदर्श आहे, आम्हाला इंग्रजी नाव वाटलं की फार आदर्श वाटतं, परंतु जगातल्या मरणाऱ्या माणसाला सुद्धा जर तुकोबांचे काही अभंग असे आहेत प्रयत्नवादावरचे, त्याला जर ते ऐकवले ना तो खाडकर मरणशयेवरचा उठून बसेल. एवढी ताकद त्या अभंगांमध्ये आहे, त्याच्या अर्थामध्ये आहे. तर विशेषतः युवकांमध्ये तुकोबांचा हा जो विचार आहे तो रुजला पाहिजे, याच्यासाठी कुठेतरी मला भविष्यामध्ये काम करायची माझी फार तीव्र इच्छा आहे. आणि निश्चितपणे त्या पद्धतीनं मी काम करेल. आपणा सर्वांचं सहकार्य, सगळ्या माझ्या मार्गदर्शकांचं, सर्व आपली संघटना आहे, चळवळी आहेत आपल्या, या सगळ्यांच्या सहकार्याच्या जोरावर हे निश्चितपणे हा जो समतेचा विचार आहे तो सुद्धा आपण पुढे घेऊन जाऊया असं मला वाटतं. निश्चित समतेची पताका खांद्यावर घेऊन आपण निघालेलो आहोत. एक दिवस महाराष्ट्रातल्या सगळ्या तरुणांपर्यंत आपण या ठिकाणी पोहोचू आणि आज जे विषमतेची बीज समाजामध्ये आहेत ती नक्की या ठिकाणी मुळासकट उपटून आपण फेकू शकू. सर, याच अनुषंगाने एक शेवटचा प्रश्न मी या ठिकाणी विचारतो. आत्ता तरुणांचा आपण विषय काढलात आणि तरुणांपर्यंत तुकोबा पोचले पाहिजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पोचले पाहिजेत किंवा समतेचं किंवा समाजामधल्या दरी किंवा भेदाभेद नष्ट करणारं साहित्य अगदी फार पूर्वीपासून महाराष्ट्रामध्ये आहे आणि महाराष्ट्रामध्ये फार पूर्वीपासून ज्याला वैचारिक चळवळी म्हणू त्या चालत आलेल्या आहेत. आणि बऱ्याचदा महाराष्ट्राने वैचारिक देशाचं नेतृत्व बऱ्याचदा केलेलं आहे भारताचं वैचारिक दृष्टिकोनातून. तर सर, आज जर आपण तरुण पिढीकडे बघतो तर एका विशिष्ट विचारधारेने प्रेरित झालेली किंवा अंधश्रद्धेच्या आहारी गेलेली, शिकून सुद्धा अगदी अंधश्रद्धेच्या आहारी, हा नवा अंधश्रद्धावाद आपल्या समाजामध्ये रुजतो आहे, अशा अंधश्रद्धेच्या आहारी गेलेली किंवा
कुठल्याही गोष्टीची काही माहिती नसताना त्याच्यावर उगाचच मत व्यक्त करणारी पिढी किंवा व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीमधून काहीतरी चुकीचं ज्ञान घेऊन पुढे जाणारी पिढी, भरकटलेली पिढी आपण ज्याला म्हणू, अशी पुढे येते आहे. आणि सध्या जर एक अगदीच म्हणजे सगळेच असे आहेत नाही, काही तरुण सकारात्मक आहेत, काही चांगल्या गोष्टीसाठीही कामं करतात, पण ही जी बाकीची मंडळी आहे अगदी तरुण असून उमेदीचं वय ज्यांचं आहे ते चांगल्या कामासाठी ते वापरत नाहीत किंवा जसं आपण करिअर वगैरे म्हणतो या गोष्टींकडे त्यांचं फारसं लक्ष नसते. तर या आजच्या राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या समाज मुद्रा या सत्रातल्या मुलाखतीच्या माध्यमातून आणि आजच्या या मुलाखतीच्या पार्श्वभूमीवर, आजचा जो आपण विचार मांडतो त्या पार्श्वभूमीवर या महाराष्ट्रातल्या तमाम तरुणांना आपण नेमका काय संदेश द्याल किंवा काय आवाहन कराल? संदेश असा काही फार मोठा देण्याएवढा मी मोठा नाही, परंतु एवढं मात्र कळतं, प्रत्येकाला मेंदू आहे, प्रत्येकाला आहे. अगदी जगातला श्रीमंत माणूस असू द्या त्यालाही मेंदू आहे आणि सर्वसामान्य अत्यंत गरीब असू द्या त्यालाही मेंदू आहे. फक्त आपल्या डोक्याने चालायचं, लोकांच्या डोक्यानं चालायचं नाही. चकाकतं ते सोनं असतंच असं नव्हे. तुकोबांचं एक प्रमाण आहे, सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता. बहुमत काय म्हणतं याच्याशी मला देणं घेणं नाही. सत्य काय आहे आणि सत्य कोण सांगतं याची हे मी स्वीकारणार नाही. मला चिकित्सक बुद्धी आहे ना, म्हणून विवेके काही करणे ते निके. तुकोबांनी सांगितलं विवेक बुद्धी वापरा आणि विवेकाच्या कसोटीवर जे टिकतं ते जे निकट जे काही असेल त्याचं आचरण करा, ते अंमलामध्ये आणा, तीच विचारधारा पुढे घेऊन जा. हे सांगायचं काम तुकोबांनी केलं. आजच्या युवकांनी फक्त आपल्या डोकाने चालावं. व्हॉट्सअपच्या विचाराने किंवा कोणीतरी नेता सांगतोय म्हणून, कोणता तरी पक्ष सांगतोय म्हणून, कोणता तरी धर्मगुरू सांगतोय म्हणून चालू नये किंवा आम्ही सांगतोय म्हणूनही चालू नये. स्वतः या मतांची चिकित्सा करावी आणि याच्यामधलं जे काही निकं आहे ती त्यांनी निवडी वेगळी क्षीर आणि पाणी, राजहंस दोन्ही वेगळं आली. राजहंसच्या कृतीप्रमाणे जे दूध आहे ते निवडावं, जे पाणी आहे ते फेकून द्यावं. याच्यामध्येच आपल्या सर्व युवकांचं सार आहे, यश आहे असं मला वाटतं. अगदीच सर, ऑल ग्लिटर्स आर नॉट गोल्ड, म्हणजे सगळी चकाकणारी सोनं नसतात आपण असं म्हणालात. आणि युवकाने आपला विवेकवाद जागृत ठेवावा आणि निरक्षीर विवेकाची भावना मनामध्ये ठेवून या ठिकाणी काम करावं. आणि प्रत्येक आपण जी गोष्ट ऐकतो, पाहतो, वाचतो, समजून घेतो, जाणून घेतो ते बुद्धीच्या कसोटीवर घासून बघावी. त्याच्यातलं सत्य तथ्य परखडून त्याला काय म्हणू आपण की निवडून घ्यावं, सत्व त्याच्यातलं घ्यावं आणि आपल्याला जे वाटतं ते आपण करावं, असा संदेश आजच्या या मुलाखतीमधून आपण तरुणांना या ठिकाणी दिलात. डॉक्टर साहेब, आज या कार्यक्रमात आपण उपस्थित झालात, मुलाखतीला उपस्थित झालात आणि आमच्या सगळ्या प्रश्नांना अगदी दिलखुलास आपण उत्तरं दिली, परखड उत्तरं दिली, त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. खूप खूप धन्यवाद सर. पुन्हा एकदा राजमुद्राचे सर्व व्ह्युअर्स जे असतील, सबस्क्रायबर असतील, त्या सर्वांचे, जे दर्शक असतील त्या सर्वांचे मी आभार मानतो. आणि आपणही मुलाखत चांगल्या पद्धतीने घेतली, मला प्रश्न विचारले त्या पद्धतीने आपले आभार मानतो. संगमेश्वर लांडगे सर जे राजमुद्राचे संपादक आहेत त्यांचे आभार मानतो. आणि महाराष्ट्रामधले मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड आणि मराठा सेवा संघाचे जे काही 32-33 कक्ष आहेत त्या सर्व कार्यकर्त्यांचे सुद्धा मी आभार मानतो. त्यांच्या सहकार्याशिवाय ही वाटचाल करणं अशक्य आहे. त्यांनी असंच मला नेहमी मला प्रेरणा देत राहावी, प्रोत्साहन देत राहावं, माझ्या सुखदुःखामध्ये सहभागी होत राहावं. आणि जे काही परिवर्तनवादी चळवळीचे कार्यकर्ते आहेत, सर्व चळवळीतले परिवर्तनवादी आणि समतेच्या विचारावर चालणारे कार्यकर्ते, त्यांचे सुद्धा मी इथं आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ. धन्यवाद सर. आज आपल्यासोबत महाराष्ट्रातलं नामवंत व्यक्तिमत्व, सुप्रसिद्ध व्याख्याते, लेखक आणि ज्यांनी अनेक तरुणांना या ठिकाणी प्रशिक्षणाच्या माध्यमातून उभं केलेलं आहे असे डॉक्टर बालाजी जाधव आज आपल्यासोबत होते. त्यांच्याशी आपण दिलखुलास संवाद साधला. राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या समाज मुद्रा या सत्रामध्ये पुढच्या सत्रात अशाच एका उत्तुंग व्यक्तिमत्वाशी आपण संवाद साधणार आहोत. आता इथेच थांबूया. तोपर्यंत नमस्कार. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा.